23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता जवळपास आठवडा लोटलाय, पण तरीही महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन काही होत नाहीये। एकीकडे मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होत नाहीये, दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा सत्तेमध्ये रोल काय असेल यावर वाटाघाटी सुरू आहेत। कधी शिंदे हसतमुखानं मुख्यमंत्री पदाचा दावा सोडतायत, तर कधी दिल्लीतल्या बैठकीमध्ये नाराज दिसतायत। त्यामुळे एकनाथ शिंदेंना नेमकं हवंय तरी काय, हा प्रश्न मात्र विचारला जातोय। भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल, याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे? अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत। मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही? तर जेव्हा आता महायुतीचा होतोय, मग मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याची घोषणा स्वतः एकनाथ शिंदेंनीच केली, तरीही दिल्लीतल्या बैठकीत शिंदेंच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती। आणि त्यातूनच प्रश्न पुढे आला, एकनाथ शिंदेंना हवंय तरी काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आधी पाहूया दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं। अमित शहांबरोबर फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची बैठक झाली। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। शहांसोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळाची रचना, खाती वाटप यावर चर्चा झाली। एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करत मोठी खाती देण्यावर चर्चा झाली। 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्युला निश्चित करण्यात आला। एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री होणार की इतर कोणी, याबाबत अजूनही चर्चाच सुरू आहे। शिवसेनेनं गृह, नगरविकास तसंच विधान परिषदेचं सभापतीपद मागितल्याची माहिती आहे। शिंदेंच्या सेनेनं एकूण 12 खाती मागितल्याची प्राथमिक माहिती कळते। 6 आमदारांमागे 1 मंत्रीपद असा खात्यांबाबत फॉर्म्युला ठरलाय। पालकमंत्रीपद देतानाही सन्मान राखण्याची शिंदे गटाची मागणी आहे। गृहमंत्री पदावरनं भाजप शिवसेनेत रस्सी खेच आहे। गृहमंत्रीपद द्यायला भाजपचा नकार आहे। प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याचा अंदाज आहे। एकनाथ शिंदेंचा सन्मान राखला जाईल असं आश्वासन भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिलंय। शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर भाजपनं दिली, मात्र शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हायला नकार दिल्याचं समजतंय। तसं झालंच तर उपमुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडनं उदय सामंत, दादा भुसे आणि शंभूराज देसाईंची नावं आघाडीवर आहेत। म्हणजे नवीन चेहरा मी कसं सांगणार, 2 दिवस वाट बघा, आजच्या आणि उद्याच्या दिवस। कारण काल चर्चा संपूर्ण आम्ही रात्री उशिरा पहाटे मुंबईमध्ये आलेलो आहोत। आता पुन्हा एकदा मान्य साहेब म्हटले, शिंदे साहेब म्हटले तसं कदाचित महायुतीचे जे प्रमुख नेते महाराष्ट्रातले, त्यांची कदाचित एखादी बैठक होऊ शकते आज, आणि त्या बैठकीतनं चर्चा करून ह्यातनं काहीतरी, मी म्हणतोय ना तुम्हाला, सगळा मान सन्मान ज्याचा त्याचा योग्य पद्धतीनं राखला जाईल असा तोडगा निश्चितपणाने किंवा असा मार्ग यातनं निघेल। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद, 12 खाती, गृह आणि नगरविकास, विधान परिषद सभापतीपद, महायुतीचं संयोजकपद, केंद्रात मंत्रीपद द्यावीत अशी शिंदेंची मागणी आहे। मात्र गृह खातं द्यायला भाजपचा ठाम नकार आहे। बरं, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार नाही अशी देखील चर्चा सुरू आहे। काय तुमची प्रतिक्रिया? काल तुम्ही एका ठिकाणी बोलले देखील असं की कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विराजमान होणार नाही। शिंदे साहेब आहेत, ते काय निर्णय घेतात त्यांना घेऊ द्या। काही तुम्ही 12 मंत्रीपद आणि सोबत त्यात गृहमंत्रीपद असेल, जलसंपदा असेल किंवा अशा महत्वाच्या जागांवर देखील मागणी केल्याची माहिती आहे। नाही, मागणी पदावर नाही, खाते वाटप निश्चित काही खाते वाटपाबद्दल चर्चा झाली असावी, परंतु 12 पाहिजे, 15 पाहिजे का 10 पाहिजे याचा निर्णय काही झालेला नाहीये। त्याचा निर्णयाची जी काही घोषणा जी आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या बरोबरच होईल असं आमची अपेक्षा आहे। शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, परिवहन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, पणन, आपत्ती व्यवस्थापन, माहिती जनसंपर्क, माहिती आणि तंत्रज्ञान अशी खाती मिळण्याची शक्यता आहे। 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदेंची दुसऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्री म्हणून काम करायची इच्छा नाही असं दिसतंय। 2022 मध्ये ज्यावेळी शिंदे मुख्यमंत्री झाले
त्यावेळी फडणवीसांचीही उपमुख्यमंत्री होण्याची मुळीच इच्छा नव्हती. मात्र फडणवीसांना पक्षादेश मानावा लागला. शिंदेंच्या शिवसेनेत शिंदेच सर्वेसर्वा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाबाहेर राहून शिंदे सगळी सूत्र हातात ठेवतील अशी शक्यता आहे. इतकी वर्ष रिमोट कंट्रोलनं सत्तेच्या सोंगट्या हलवणाऱ्या ठाकरेंनाही शिंदेंचं हे उत्तर असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.